नमस्कार मंडळी, आज आम्ही जॅक डार्लिंग पार्कला जात आहोत. आज खूप थंड आहे, पण म्हटलं की बर्फात जॅक डार्लिंग पार्क कसं दिसतं ते पाहूया. हा आहे ऑन द वेचा व्ह्यू. ही जॅक डार्लिंग पार्कची एंट्री आहे. इथून असं आत गेल्यावरती छान दृश्य दिसतंय, मस्त वाटतंय वातावरण आणि गाणं पण खूप सुरेख लागले. एन्जॉय करा तुम्ही पण. प्रत्येक पब्लिक एरियावर असा पार्किंगसाठी अलॉटेड एरिया असतो. सो आता आम्ही इथे गाडी पार्क करून पार्कमध्ये एंट्री करणार आहोत. बाहेर पडतात चिक्कार थंडी लागते आहे, बट मस्त वाटतं आहे वातावरण. सगळ्या गवताची जागा आता पांढऱ्या शुभ्र बर्फाने घेतली आहे, तर वेगळाच अनुभव आहे हा सुद्धा. बघूया कसं वाटतं आहे. पुढे जाऊया चालत चालत. बर्फात बघू शकता कसं वाटतंय वातावरण. छान आहे, सुंदर. थंडी आहे फारच. तिकडे जाऊन थोडासा फोटोशूट करून आलो, पण थंडी असल्यामुळे व्हिडिओ नाही काढला. आणि हे पाणी, सगळी झाडं, सुकलेली. आणि समोर दिसतंय तुम्हाला टोरंटो आहे. टोरंटोची स्कायलाईन दिसते समोर. इकडून झूम करून दिसते. हा CN टावर आहे. थोड्याशाच गाड्या आहेत, लोक येतात इथे. मग अशी रनिंग करताना पण पाहिलं कपल आम्ही. ढगाळ आहे पूर्ण वातावरण. स्काय बघू शकता.
कसं पाणी हे झालंय बघा, गोठलंय ड्रॉपलेट्स या बोर्डवरती ते सुद्धा झालंय तसंच. बर्फातला सीनिक बघायचं होतं आम्हाला, कसं दिसतं जॅक डार्लिंग पार्क. सो मी आले आणि हा ऑन्टेरिओ लेक. समर्समध्ये छान सगळे बार्बेक्यू पार्टीज चालू असतात इकडे, बट आता एवढा बर्फ सगळा साचल्यामुळे काहीच लोक जास्ती नाही आहेत, थोडीफारच आहेत. -2 डिग्री टेम्परेचर आहे सध्या. हे बेंचेस असतात इथे, बार्बेक्यू पिकनिक, गार्डन पिकनिक वगैरे चालू असते. आता काही नाही आहे, रिकाम आहे सगळं. आमची गाडी पार्क केली आहे तिकडे. सो आम्ही जातोय आता वॉक करत करत. असा फुल व्ह्यू आहे इकडून, छान दिसतंय बा. थंड आहे, काही बोलायला पण होत नाहीये, दम लागतोय. तुम्ही एन्जॉय करा. onto Lakeshore Road West. This route avoids a road closure on Queen Elizabeth Way. You are on the best route. You should reach your destination by 17:53. Take the next right onto Lakeshore Road West. खूपच थंडी लागत होती, सो गाडीमध्ये येऊन हीटर वगैरे लावून थोडं नॉर्मल टेम्परेचरला आलो आणि आता आम्ही निघालो आहे पार्कमधून. ही पोर्ट क्रेडिटची लेन आहे.
जी खूपच हॅपनिंग लेन असते इव्हिनिंग टाईमला आणि समर्सला स्पेशली आउटडोअर रेस्टॉरंट वगैरे. इकडचं आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत, काही बिल्डिंग्स आणि असे छान लाईट्स वगैरे असतात. रेस्टॉरंट्स बाहेर असतं लाईट डायनिंग वगैरे इव्हिनिंगला. हे लाईट हाऊस आहे एक, ते पण छान दिसतं. त्यांनी प्रिझर्व करून ठेवलं आहे. जुनं होतं, आता ते जस्ट असं कॅफे बनवलं आहे त्यात. छान वाटतं ते पण. आणि ते एरवी याच पार्क केलेले असतात, आता ते नाही आहेत. हे सगळं फ्रोज झालं आहे बर्फामुळे. पण हे खूप छान बघण्यासाठी असतं आणि तिथे पब आणि क्लब्स खूप आहेत. सगळ्यात फेवरेट लेन आहे ते. इव्हिनिंगला येऊन खूप छान वाटतं. आता आम्ही पटापट पण घरी निघतो आहे कारण जाम थंडी आहे आणि जास्ती ह्या मायनस टेम्परेचरमध्ये बाहेर नाही पडत आहे. बॉम्बे टू गोवा रेस्टॉरंट बघू शकता तिकडे एक असं हे डायनिंग एरियाज आणि छान वाटतात तिकडे खूप. असं ड्राईव्ह करत आम्ही मिसिसागामध्ये पोचलो. सो मिसिसागा सिटी ही आहे आणि ही त्याची स्कायलाईन आहे. ही खूप जवळून आहे पण खूप छान वाटते. सूर्यास्त होतोच आहे आणि सगळ्या लाईट्स लागल्या आहेत बिल्डिंगमध्ये. सो हे कॅप्चरिंग केलं आहे. असेच काहीसे पुढचे व्हिडिओज तुम्ही बघत राहा. थँक्स यू फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.